जो सरळ रोड आहे इकडून तिकडून जायला रोड आहे आणि बारुंडा देवी दाखवत नाही कुठे आहे ती. अजून 5 मिनटं पायथ्याशी पोचायला. इथून मोस्ट ऑफ ही लोक पुढची लोक पण जात आहेत बारुंडा देवीला. आतमध्ये शेती केलेली आहे. आणि इथे टोटल पूर्ण गाव सारखं वाटतंय. एकदम गावच आहे आपले विरार गाव. मला तर असं वाटतं की मी माझ्या गावीच चालली आहे. या इकडे आधीपासून लोक वस्ती आहे, इकडे लोकांची वस्ती आहे आणि पुढे गाई बी पण बांधलेली आहेत तिकडे. आणि पाणी पुढे भरायचं त्यांचं पियायचं तिथे पुढे राईट साईडला. मंदिरात बसत आहे काय आज? काय आहे का मंदिरात माहित नाही. बारुंडा देवीच्या पायथ्याशी आणि इकडे फुलं वगैरे घ्यायला दुकान आहे आणि लोक चालूच दबले त्यामुळे तिथे शिड्यानं बसले आहेत. आम्ही पण 10 मिनटं बसणार आणि वर जाणार. रेवा आमची एकटीच चढते बघा. हाय रेवा. हाय. फायनली आम्ही शिड्या चढतोय. माझ्यामध्ये 300 शिड्या असतील, 300-350 शिड्या असतील. म्हणजे अर्ध्या डोंगरावर आहे आमची बारुंडा माऊली. अजून बाकी आहे चढायचं. आणि आमची रेवा एकदम जबरदस्त चढते. इथे अर्ध्या शिड्या चढल्यावर इकडे अर्ध्या शिड्यांच्या मध्येच एक मंदिर आहे. फायनली आम्ही पोचलो आहे. हा एवढा अर्धा डोंगर चढून आम्ही वर आलो आहे.
आज रेवाला मानलं पाहिजे, रेवाने मायामध्ये कमी 100 पायऱ्या तरी चढले असेल. फायनली पहिला ना मामा पण आता दुकानामध्ये बघ रे मामा याला काय केलं असे लावून दिलं माल ते असते ना ती लावली आणि फेकली एखाद्या घरामध्ये गेले फुटते. एक मोठा मामाला अजून पण नाही लागवड त्याला मस्ती करायचं. मामा एवढा चोप मामा मला मारायला यायचं पत्रावर चढून बसायचं. मामा बोलायचं. फायनली आमचं झालं आहे दर्शन. आम्ही दर्शन घेऊन चाललो आता. अक्षरशः पाय जाम दुखत आहेत. आणि आता इकडून वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. वरतून व्ह्यू खूप छान दिसतो. आणि पावसामध्ये चारी डोंगरांचं पाणी इथून वाहत जातं इकडून. एक मिनिट. हे इथून वाहत जातं पाणी आणि खाली जाऊन तिकडे त्या डॅमवर जो खाली विरार डॅम आहे तिकडे जाऊन भेटतं. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बारोंडा माऊलीचं दर्शन झालं आहे. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थोडं आम्हाला सपोर्ट करा.